ओके, सो 14, विअरिंग ब्रँडेड क्लोथ्स डझंट डिफाईन युअर वर्थ. हा बरोबर आहे, विअरिंग ब्रँडेड क्लोथ्स वर्थ नाही दाखवत तुमचा, अजिबात नाही. कारण की तुमचा स्मार्टनेस, तुम्ही कसे बोलतायत, हाऊ यू टॉक, हाऊ यू बिहेव विथ समवन एल्स, तुम्ही मोठ्यांशी कसं बोलताय, लहानांशी कसं बोलताय, किती मोठे झालात, काही मॅनेजर लेवलला पोचलात तरी तुम्हाला बिहेव तुम्ही केलंच पाहिजे ना. कारण की माणूसच आहे ना यार तो पण, भले तो ज्युनियर असो सिनियर असो, माणूसच आहे ना. तुम्ही जर बिहेव नाही केलात तर काय होणार. तुम्ही जे पण ब्रँडेड घातलंय, जे पण ब्रँडेड तुम्ही विअर केलं असेल, शूज घेतला असेल, काही असेल ब्रँडेड थिंग्स, वेस्ट आहे जर माणूसच चांगला नसेल तर. त्यामुळे चांगला माणूस बना, तरच तुम्ही वर्थ आहात. अदरवाईज नो, काहीच वर्थ नाहीये. मग काहीच नाहीये. एवढं काय त्यात बोलायचं, तुम्हाला पण माहिती आहे. मस्त असं कोणतरी एकदम भारी येतं, तोंड खोललं की शी असं वाटतं. कधी कधी काही अपेक्षा नसलेले माणसं पण इतकं काही बोलून जातात, घरी जाऊन रात्री झोपेत पण तेच आठवत असतं. अरे का बोलला, कसा बोलला, इतका अफेक्ट होतो यार काय माणसं. त्यामुळेच मी बोलते की शिका प्रत्येक गोष्ट. 15, एव्हरी रिजेक्शन इज प्रिपेरिंग यू फॉर समथिंग बेटर. एक किस्सा सांगायचा होता. मी गेलेली एका इंटरव्ह्यूला आणि तिथे ना असं स्कॅनिंग वगैरे होतं. एंट्रीला स्कॅनिंग करून एंट्रीच नाही मिळणार, स्कॅनिंग वगैरे करायची आणि त्यानंतर मग इंटर वगैरे करायचं. मस्त इंटर वगैरे दिले. सो स्कॅन वगैरे होतं तिथे खाल्ले आणि ॲक्च्युली मी मग नंतर गेली, असाइनमेंट वगैरे दिली आणि खूप असं मनामध्ये बसलेलं यार इथे झालं पाहिजे, फक्त इथे झालं पाहिजे. आणि रिजेक्ट असं नाही म्हणू शकत, बट ते लोक बोललेले की 15 days होल्डवरती आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन. ॲक्च्युली आम्हाला खूप इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत, कारण की आम्हाला एक चांगला डिझायनर पाहिजे. आणि मी असं त्या फेजमध्ये होती यार, स्कॅनिंग वगैरे, एंट्री फुल VIP अँड ऑल, वाव अशामध्ये होती. पुढे जाऊन, लिटरली पुढे जाऊन कंपनी अशीच भेटली आत्ताची, जसं स्कॅनिंग वगैरे सर्व आहे तिथे. फुल रूल्स रेग्युलेशन, इन्फ्लुएन्सर्स वगैरे येतात, ऍक्टर्स वगैरे येतात, मराठी बॉलिवूडचे सर्व. भारी वाटतं यार. नाव 16, पॅरेंट सॅक्रिफाईस बिकम मोर मिनिंगफुल एज यू ग्रो ओल्डर. जसे जसे मोठे होत जातो ना, कळत जातं यार किती सॅक्रिफाईस केलं यांनी. आपल्याला तर एकही गोष्ट ऍडजस्ट लगेच अशी इझिली नाही होत, पण ते जे सॅक्रिफाईस केले ना त्यांनी, मलाही असं लहानपणी इतकं वाटायचं नाही, ठीक आहे यार कर्तव्य आहे, हे आहे ते आहे. जसं मोठे होत जातं ना, तसं जसं आपण स्वतःसाठी पण घेत जातो ना, तसं वाटतं की अरे ह्यांनी तर सगळं आपल्यासाठीच केलंय, ह्यांना तितका वेळच नाही मिळालाय स्वतःसाठी काय घ्यायला किंवा काही करायला. हे पण बिग सॅक्रिफाईस आहे यार. तुम्ही विचार करा तुमच्याकडे आता जे आहे ते त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी काय काय केलंय त्यांनी स्वतःसाठी. हा क्वेश्चन करा फक्त स्वतःच्या मनाला. आणि हे आत्ता मला असं वाटतं 25 ला येऊन कळतंय की बिग आहे यार, हे बिग सॅक्रिफाईस आहे. काय जगली आहे त्यांनी ऍक्च्युली लाईफ. भले काही जणांची मस्त असेल, पण त्यांनी स्वतःसाठी काय केलं आणि आपल्यासाठी काय केलं ह्याचा फरक बघा, तेव्हा कळेल नक्कीच की त्यांचं सॅक्रिफाईस खूप मोठं आहे, काउंटेबल नाही आहे. आणि ह्यावर आहे ना जस्ट असंच विचार करा एकदा, थोडा टाइम घेऊन, आणि तेव्हा तुम्हाला एक प्राऊड फिलिंग पण वाटेल, ग्रेटफुल पण वाटेल आणि अजून लवेबल वाटतील ते लोक, आपलेच पॅरेंट्स. मी कधी असं जस्ट झोन आउट होते ऍक्च्युली आईला वगैरे बघून, यार काय सॅक्रिफाईस केलं हिने, पूर्ण लाईफ आमच्यावरती दिली. किती कठीण आहे, इझी नाही आहे यार. त्यामुळे अप्रिशिएट करा. प्रत्येक वेळी बर्थडेलाच केक आणणं जरुरी नाहीये, कधीतरी असंच अप्रिशिएट केलं तरी भारी आहे. खरंच सांगते, बी अप्रिशिएट. 17, you don't need to have your entire life figure out at 25. यार माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे या. मला 25 ला असं वाटतं मी 30 चा पण विचार करते, 35 चा विचार करते, 40 चा विचार करते, 50 चा पण विचार करते. ह्या टाइम मध्ये लग्न, ह्या टाइम मध्ये कधी काय म्हातारी होणार मी, सफेद केस. पण आहे ना खरंच इतकं काय टेन्शन घ्यायचं गरज नाही मला असं वाटतं. आणि मी स्वतःलाच आता स्वतः समजवलंय. आणि सो 25 पीपल अँड 25 अंडर पीपल,
इतकं नका टेन्शन घेऊ. आता तुम्ही मेहनत करताय ना, फोकस करताय, तर खरंच नका टेन्शन घेऊ. पण तुम्ही आता काय करत नाही ना, तुम्ही बोलते बिंदास टेन्शन घ्या, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. खरं सांगते. पण जर तुम्ही आता मेहनत करताय, कन्सिस्टन्सी करताय, तर पुढचा इतका विचार नका करू रे. मस्त होईल सर्व. प्लॅनिंग ठेवा, गोल्स ठेवा, ड्रीम्स ठेवा, त्यासाठी मेहनत पण करा. पण काही पुढच्या गोष्टींसाठी आत्ताच टेन्शन घेणं की हे तेव्हा तेव्हा त्या एजला माझं होईल का, तेव्हा तेव्हा त्या एजला मी करेन का, नाही. इतकं का, तुम्ही आत्ता तर करा, तेव्हा ते होईलच. पण कधी, जेव्हा तुम्ही आत्ता कराल. त्यामुळे इतकं काय विचार नका करू. एन्जॉय. मी करतेच आहे. 18. काइंडनेस इज नेव्हर वेस्टेड. बी काइंड विथ एव्हरीवन गाईज. बी काइंड. ते ना इन रिटर्न येतं. कर्मा बोलतात. आय बिलीव्ह इन कर्मा यार. कर्मा बोलतात ना, खरंच तसं आहे. तुम्ही ना असं राग, रुसवा एकदम किंवा कोणाला तरी एकदम ॲटिट्यूडने, इगोने ओरडा वगैरे, इन रिटर्न आहे ना, ते ॲक्च्युली कधी कळलं नाही तरी पण आहे ना, ते आपल्यावरती पण तसंच सेम होतं. मी इतकी स्पिरिच्युअल वगैरे अशी खूप डीप नाही आहे, पण मला कर्मावरती नक्कीच बिलीव्ह आहे. पर्सनल लाईफ बोलतात ना, काही असं लहान गोष्टीपासून एक्सपिरियन्स असं बोलतात ना, ते ना. काइंड राहा. काय प्रॉब्लेम आहे काइंड राहायला? काय प्रॉब्लेम? प्रत्येक वेळी राग वगैरे पॅनिक होऊन स्वतःला त्रास होणार आहे. स्वतःला का स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे? आय एम द बेस्ट, आय एम द फुलेस्ट. कधी काइंडनेस राहून, आणि काही फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे काइंडनेस. करा ना मदत एखाद्याने, समोरच्याने ठीक आहे ऑपोजिट केलं, लाईक बोलतात ना की समोरच्याला व्हॅल्यूज नाही किंवा काय, तुमचं काइंडनेस कुठेच वेस्ट नाही होणार आहे. काही ना काही कोणत्या वेगळ्या गोष्टीने ते रिटर्न येणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यासारखं वागायचं नाही आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे प्रत्येक अशी काइंड स्टार्ट फॅमिलीपासून, आणि त्यानंतर पूर्ण बाहेर सर्व, घराच्या बाहेर पडल्यावर सगळ्यांसाठी. ते इतका भारी आशीर्वाद देतील ना, इतकं भारी तुमच्याशी बोलतील ना. कधी कधी एक छोटी पण हेल्प करून बघा, मजा येते यार. असंच आशीर्वाद देतात ना मस्त, छोट्या गोष्टीसाठी पण भारी ब्लेस्ड वाटतं. असं वाटतं एकदम देवानेच आशीर्वाद दिलाय माणसाच्या रूपात येऊन. दॅट्स वाय बी काइंड यार. राग दुसरा करून काय नाही होणार आहे. लॉंग टर्म पर्यंत अजिबात नाही ठेवायच्या या गोष्टी. चांगल्या नाहीत, शरीरासाठी पण चांगल्या नाहीत, कर्मासाठी पण चांगल्या नाहीत. ट्रॅव्हलिंग क्रिएट्स मेमरीज दॅट लास्ट लॉंगर दॅन एक्सपेन्सिव्ह थिंग्स. हा मी फक्त असंच लिहिला आहे, पण मी नाही इतकं जास्त असं एक्सपेन्सिव्ह थिंग मध्ये इन्व्हेस्ट करत. आणि लाईक बोलतात ना की खूप जास्त एक्सपेन्सिव्ह लाईक H&M अँड ऑल एकदम खूप जास्त खरेदी केली आहे, असं काही नाही आहे. ट्रॅव्हलिंग करा ना तुम्ही. मी आतापर्यंत 10 ट्रेक तरी केले असतील, 10-11. भैरवगड, राजमाची, परत कलावंतीन, प्रबळगड वगैरे, हरिश्चंद्रगड वगैरे एक्सेट्रा. मजा येते यार. काय एक्सपिरियन्स आहे, काय माणसांना भेटून इतकं भारी वाटतं ना. आणि वेगवेगळ्या फील्डमधले माणसं भेटतात अनुभवायला, किती भारी वाटतं त्यांच्याशी बोलून वगैरे ना. कधीतरी एखाद्याशी असं बोलून वाटतं की यार ह्याच्यासारखं बोललं पाहिजे, ह्याच्यासारखं राहिलं पाहिजे, किंवा असं वाटतं की अरे हा लहान वयातच इतका स्मार्ट आहे. त्यांच्याशी कनेक्शन बनवून पण इतकं छान ओळख होते ना. कोणतं तरी CAच्याच ओळखीचा आहे आणि आपण बोललोय की अरे माझा एक आहे रिलेटिव्ह मध्ये भाऊ बहीण, त्याला बघ ना वेकेन्सी असेल. चुकीचं नाहीये. माझ्या एक्सपिरियन्सनुसार आहे ना, मला ट्रॅव्हलिंगमध्ये पण इतके छान असे मिळाले आहेत ना की माझ्याच खास एकदम ओळखीमध्येच नाही, पण जे म्युच्युअलमध्ये आहेत ना त्यांना पण मी असं म्हणजे जे भेटलेत ना ते मला आता पण असे, जर मी बोलायला लागली ना तरी पण भारी बोलतील. डेली नाही आम्ही बोलत, पण स्टील जे ट्रॅव्हलिंगमध्ये भेटले आहेत नॉर्मल 1-2 दिवसासाठी पण, त्यांना पण मी बोलली नाही ते असं आहे हेल्प किंवा काय करतात यार. काइंड असतात. ट्रॅव्हलिंगने खूप भारी एक्सपिरियन्स येतो. आपल्याला कन्फ्युजन पण असतं करिअरबद्दल वगैरे काय, ते पण सॉल्युशन मिळून जातं यार. असेट आहे असेट, स्वतःवरती केलेलं इन्व्हेस्टमेंट. खरंच ट्रॅव्हलिंग म्हणजे मला तर खूप आवडतं ट्रॅव्हलिंग. खूप माझे प्लॅनिंग असतात. मी काही ना काहीतरी फिरत असते, मी टाकत असते सोशल मीडियावरती. मजा येते यार. आता मी ते ब्लॉग पण करणार आहे, वेगळी गोष्ट. आय होप तुम्हाला आवडतील. पण ते असेट आहे. एक्सपेन्सिव्ह थिंगवरती गोष्टी ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत, त्या वेस्ट होणार आहेत एका टाइमला. त्याच्यावरती जास्त प्रेम करून
काय पण ट्रॅव्हलिंग करून खरंच असेट आहे. इन रिटर्न मिळणार आहे तुम्हाला खूप सारं नॉलेज, खूप सारी चांगली माणसं, खूप छान कनेक्शन. 20 प्रोटेक्ट युअर पीस मोर दॅन युअर इमेज. प्रोटेक्ट युअर पीस मोर दॅन युअर इमेज. काही जणांना असतं ना की यार माझी इमेज आहे, मी असं नाही बोलणार. अरे नाही यार, तूच पुढाकार कर, मी नाही घेणार आहे, माझी इमेज आहे त्यांच्यासमोर. असं खूप असतं, मी नोटीस केलंय. पण आहे ना, ते लोक लाईक बोलतात ना, त्यांना पीस वगैरे असं काही नसतं. इमेजच खूप जास्त मॅटर करते. भले आतून खचले असतील असे मनामध्ये, अरे हा काय विचार करेल, तो काय विचार करेल, ते काय करतील, खूप असतं असं. पण मी बोलेन तुम्ही पीस चूज करा, जसं मी पीस चूज करते. कधी कधी मला, मी जसं आहे तशी राहते यार. कधी कधी मी मस्त, कधी कधी असं होतं, हा अरे बॉस आलाय, अशी 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 बसली आहे मी, मला नीट असं बसायचं व्यवस्थित. असंच बसायचं असं काय नाही, पण नीट मला असं बसायचं आहे. जिथे डिसेंट बिहेवियर करायचं तिथे करायचंय, ठीक आहे, ते समजू शकतो आपण. पण इमेज म्हणजे काय, शो ऑफ बनवलेली वेगळी इमेज. ठीक आहे, रिअलमध्ये तर आहेच नाही, शो बनवलेली इमेज वगैरे, तसं वागणं काहीच अर्थ नाहीये त्याला. तुमचा पीस जास्त मॅटर करतो इमेजपेक्षा. तुम्हाला मस्त वाटतंय का, तुम्हाला वाटतंय छान करून, असं वागून, असं घालून, असं फिरून, दॅट इज द ओनली थिंग विच इज मॅटर ना. काय करायचं इमेज वगैरे, गेलं तेल लावत सगळं, कोण बघणार आहे, कुठे 4 लोक ते. मला तर कळत नाही, आई पण माझी बोलते 4 लोक बघते, मला खरंच कळत नाही. जोपर्यंत ॲज वेल एज मला कळतंय ना की मी बरोबर आहे, मी छान करते, भले मी चुकीचे असेल, ठीक आहे ना, मला माझी अद्दल घडेल ना. सो हा, कुठे होते मी, मला माझी इमेज कळते आहे ना, मला माझी इमेज माहिती आहे ना, दॅट्स इट. लोकांना दाखवायची गरज नाहीये, कारण की सध्या तरी जनरेशनमध्ये पीस खूप इम्पॉर्टंट, खूप जास्त. 21. लव्ह शुड फील सेफ, नॉट स्ट्रेसफुल. तेच लव नाही, सर्व लव तेच लव आहे, डोक्यात आलं की झालं असं नाहीये. मग स्ट्रेसफुल नाही, ते पीसफुल असलं प्रत्येक लव. मग तुम्हाला वाटतंय तुम्ही कॉम्प्लिकेशन मध्ये आहेत, तर यू हॅव टू सॉर्ट इट आउट. पण ती गोष्ट अर्धावट नका सोडू. पीसफुल गोष्टी होतील, मग स्ट्रेसफुल नाही होणार. लव आहे ना, सेफ आहे खरं. लव म्हणजे सेफ्टी. फॅमिली सोबत, पार्टनर सोबत, फ्रेंड सोबत नाही तुम्हाला वाटत आहे ना, स्ट्रेसफुल वाटतंय, निघा. नका इतका क्रिटिकल करू. ट्राय करा एकदा, लास्ट सॉर्ट आउट होतंय का. तुमच्या हातात काही गोष्टी असतात, आपण तिथे पण कधी कधी माती खातो. खरंच पण असतात गोष्टी, त्यामुळे बघा. नाहीतर वाटतंय ना, नाहीच, काहीच होत नाहीये तुमचं ट्राय करून, पण मग पुढे काही इतकं रिग्रेट नाही होणार. सेफ्टी चूज करा, पीस गोष्ट चूज करा आणि निघा. कसं करणार मी व्हिडिओ, हे भू होत राहणार बिल्डिंग खाली तर. ऐकलं वाटतं. ओके, सो म्हणून सेफ्टी इम्पॉर्टंट आहे प्रेमामध्ये पण. जिथे तुम्ही सेफ करताय, तुम्हाला विश्वास आहे मी इथे सेफ आहे, मला काहीच इथे इजा नाही होणार आहे, तिथे तेच प्रेम आहे. मग ते फ्रेंडशिपचं असो, रिलेशनशिप असो, विथ द पार्टनर, काहीही. आणि फर्स्ट प्रायोरिटी सेफ्टीच ठेवा. 22. डिसिप्लिन विल टेक यू फर्दर दॅन मोटिवेशन. काय बोलू शकतो, तुम्हाला माहिती आहे सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काय नाही आहे. डिसिप्लिन ठेवायची, मोटिवेशन ठेवून काय करणार आहे. मी मोटिवेशन ठेवते फक्त की असं करायचं, तसं करायचं. काही सॉल्युशन आहे त्याच्यामध्ये, काहीच नाही आहे. डिसिप्लिन ठेवलं, डेली कन्सिस्टन्सी, त्या गोष्टीने सगळ्या गोष्टी सॉर्ट होणार आहेत. तुम्हीच इमॅजिन करा, मी फॅमिलीचं बोलले, विश्वास घेईन, ते गोल्स, तुमचे ड्रीम्स कम्प्लीट करायचे आहेत, ते पण सर्व गोष्टी कन्सिस्टन्सीमध्ये. याच्यात मोटिवेशन नुसतंच ठेवलं काहीच नाही होणार आहे. एक एक गोष्ट स्टेप घ्या, कम्प्लीट करा, तेव्हाच. त्यालाच म्हणतात कन्सिस्टन्सी ना. मला माहिती आहे तुम्ही कराल, करा, कारण की मी पण करते. आता आपली जस्ट जर्नी आहे, पुढे बघूया काय होईल. चांगलंच होईल फॉर शुअर. 23. सक्सेस लुक डिफरंट फॉर एव्हरीवन. सक्सेस सगळ्यांसाठी डिफरंट आहे. ब्लॉग बघतात, स्टोरी बघतात, व्हॉट्सअप, इन्स्टा, स्नॅप, फेसबुक, सगळ्यांचं लगेच रिलेट नका करू यार. त्यांचे पास्ट वेगळे आहेत, त्यांचे स्वप्न वेगळे आहेत.
एक एक्सपेन्सिव्ह एकदम मस्त लग्न होत आहे, तर त्यांनी कुठेतरी 10-10, 20-20 लाख आधी सेव्ह केले आहेत. तुम्ही जर 2-3 लाख 4-5 लाख सेव्ह केले, त्यानंतर तुम्ही बोलाल की यार स्ट्रगल होत आहे. नो डोंट नो, हे सक्सेस नाही आहे मग. आणि प्रत्येक वेळी पैसा असं नाही आहे, मी खरंच सांगते. तर हे तर प्रत्येकाचे गोल्स आहेत, कसं कोणाला काय करायचं आहे वगैरे. नॉर्मल मुद्दा एक मी सांगितला. पण सक्सेस म्हणजे ते पण आहे की मला जर माझ्या फॅमिलीला घेऊन जायचं आहे पिकनिकवर आणि मी घेऊन गेली, मस्त फिरवून आणलं, किंवा माझ्या आईला मी मला द्यायची आहे एक्सपेन्सिव्ह साडी कारण की ती शी डिझर्व इट म्हणून मी दिली, हे पण माझ्यासाठी सक्सेसच आहे. माहिती आहे, तुमच्यासाठी पण असेल, विचार करा. पण माझ्यासाठी आहे. अजून काय आहे, नेहमीच सक्सेसमध्ये पैसा कमवला, खूप कमवला असं नाही आहे. तुम्हाला आवडत्या गोष्टी येणं, आवडत्या गोष्टी करणं, त्यासाठी त्या होणं म्हणजे सक्सेस आहे ना. मला वाटतंय मध्ये ब्रेक करून मी जाते मस्तपैकी पार्टनरसोबत फिरायला, ते पण सक्सेस आहे. हेच लाईफ जगायचंच रिझन आहे ना, कमवायचं रिझन हेच आहे ना. आपल्याला आपला फ्रीडम मिळायला पाहिजे. लिटिल थिंग्स ऑल्सो सक्सेस. हा फर्स्ट व्हिडिओ आहे, संपत नाहीये, थांबा. पण मी सांगते, आय होप ह्यामध्ये पण मी सक्सेसफुल होईल. असं बोलून नाही होणार, कन्सिस्टन्सी ठेवणार मला माहिती आहे. 24 स्टे ग्राउंडेड नो मॅटर हाऊ मच यू अचीव. खूप जण आहेत ॲक्च्युली, जातात एकदम ॲटिट्यूडमध्ये, इगोमध्ये, खूप गोष्टी बोलतात खूप. पण स्टे ग्राउंडेड यार. तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगा, तुम्ही जर काय अचीव केलंय किंवा काय सांगितलंय मस्त, त्यांना मोटिवेट होऊ द्या, जे लहान आहे ते. जसं मी सांगते आता, आय होप काहींना काहींचे आन्सर मिळाले असेल, किंवा काहींना काहीतरी रिमाइंडर झाला असेल, किंवा काहीतरी विचार करायला भाग पडला असेल ह्या व्हिडिओमुळे. आय होप सो. स्टे ग्राउंडेड. गरज नाहीये काय इतकं असं थाटामाटात एकदम ॲटिट्यूड, इगो ठेवून जगण्यामध्ये. काहीच नाहीये, काही व्हॅल्यू नाही, झिरो आहे. तोंडावर जाऊन असं आपटाल तोंडावर. मी बोलले ना, जसं कर्मावर मी बिलीव्ह करते, आपटतात आपटणारे. आणि आहे ना, ॲक्च्युली कळतं आपटतंय ना आपण, हे पण कळतं. हे पण सांगते, मी पण काही चुका केल्यात ना, तर आहे ना त्याच्यावरून आहे ना त्या चुका असं कळलं की अरे हे नाही केलं पाहिजे होतं, ॲक्च्युली माझ्यामुळेच झालं, हे मीच क्रिएट केलं, असं पण असतं. त्यामुळे ना ते स्टे ग्राउंडेड यार, इन शॉर्ट असंच. इतकं काही तुम्ही अचीव केलं ते तुमच्यामुळे ना, तुमच्या मेहनतमुळे. तुम्हाला का शो ऑफ करायचं दुसऱ्यांना, का दाखवायचं आहे एकदम. हां, हे असं नाही आहे की स्टोरी वगैरे पोस्ट करायचं शो ऑफ झालं. प्रत्येकाची वेगळी आवड आहे, की ते लगेच मलाच मेसेज येते, मी काही घेतलं तरी पोस्ट करते. मी करते यार, कारण की मला माझ्याबद्दल प्राऊड फिलिंग आहे आणि मला आवडतं. हाय, ऑब्व्हियसली मला माहिती आहे आता क्वेश्चन तर पडलाच असणार, माझे कपडे चेंज अचानक कसे, अचानक हे अस्ताव्यस्त सर्व कसं. सांगते तुम्हाला, सांगते नाही, दाखवतेच मी तुम्हाला. माझ्यासोबत होत राहतं काही ना काहीतरी. हे बघा, इथे मी दाखवते व्हिडिओ मी मस्त एंड केलेला, बेस्ट लास्ट पॉइंटने. झालं काय, त्याची चार्जिंग संपली आणि आय डोंट नो अबाउट इट लिटरली. आणि तो व्हॉल्यूम नाही आहे त्याला. आणि हे मी एडिटिंग करायला घेतलं तेव्हा मला जाऊन कळलं की ते व्हॉल्यूम नाही आहे. साहजिक आहे, माझ्यासोबत हे होणं. आता मला सवय झाली या गोष्टीची, सो हे घेऊन नाही बसत. त्यामुळे मी ठरवलं की मी ठीक आहे, मी मला व्हिडिओ पुन्हा करणार आहे. लास्ट एकच पॉईंट आहे त्यामुळे, सो तो पॉईंट मी सांगते तुम्हाला. आणि बाय द वे, ह्या आउटफिटमध्ये काय आहे मी, कारण की मी जस्ट वॉकला गेलेली 10K स्टेप करायला. मला सकाळी टाइम नव्हता मिळाला झुंबासाठी, वर्कआउटसाठी वगैरे. ते सेम कपड्यावरती मी करणार होती, पण मला ते धुतलेत बिकॉज एडिटिंग वगैरे सर्व करायचं आहे आणि बाकी लाईफस्टाईल. आय डोंट हॅव टाइम टू मच. ओके, सो लास्ट पॉइंट. A girl woman from a middle class family will be proud of the woman you are becoming. So प्राऊड तर व्हायचंच आहे खूप जास्त. आणि हे मी व्हिडिओ करायचं जे ठरवलं आहे आणि कन्सिस्टन्सी ठेवणार आहे, आय विल बी प्राऊड फॉर माय सेल्फ आणि माझी फॅमिली,
माझे फ्रेंड्स, सर्व काही माझे खास व्यक्ती सर्व प्राऊड होणार आहेत आणि त्यांच्यासाठी मला करायचं, स्वतःसाठी मला करायचं. याचा अर्थ काय आहे नक्की, की तुम्ही ठरवलेल्या गोष्टी तुमच्या डे मध्ये, सिम्पल डे मध्ये पण आज मला हे करायचं ते ठरवा. जसं मी ठरवते आज मला हे करायचं, मी करते. छोट्याशा गोष्टी पण मॅटर करतात नंतर लॉंग पुढे ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी. आणि मुलींना मी नेहमीच सांगेन की असं काही नाहीये की मी घरी पण करते, मी बाहेरचं पण करते, टू मच वर्क करते असं, आणि त्यानंतर मी थकते किंवा कधी बोलून दाखवतात खूप वगैरे असं. मला असं वाटतं बी ग्रेटफुल अबाउट दॅट. तुम्हाला वाटते की तुम्ही कुठेतरी रॉंग वेने करताय तर तुम्ही गायडन्स घ्या राईटचा, पण सारखंच ती गोष्ट बोलून दाखवणे वगैरे याला अर्थच नाहीये ना. मग तुम्हाला तुमची, माझ्या एक्सपिरियन्स नुसार सांगते की थोडीशी व्हॅल्यू कमी होते या गोष्टीने. आपण जे करतो ते सारखंच बोलून दाखवायचं, सारखंच बोलून दाखवायचं. जेव्हा समोरच्याला ते फील होतं ना की मेहनत ही व्यक्ती करते यार, मेहनत हा करते, तेव्हा जे सपोर्ट करतात ना स्वतःहून, हा हा हा, ते जेन्युइनली प्राऊड मोमेंट आहे खरंच. मी जास्त लॉंग नाही बोलणार आहे, ऑलरेडी मी खूप लॉंग व्हिडिओ केलाय मला माहिती आहे. बट एव्हरी गर्ल, सगळ्यांना सांगेन आणि बॉईज ऑल्सो, मी सगळ्यांनाच सांगेन, तुम्हाला मेहनत करायची आहे तुमच्या नावासाठी फर्स्ट ऑफ ऑल, आणि मग बाकी तुमचे खास व्यक्ती येतात त्यांच्यासाठी. आणि ते प्राऊड आधी तुम्ही स्वतः झालं पाहिजे. तुमचा आळसपणा साईडला ठेवून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला स्वतः सॉल्व्ह करायचं ट्राय करा, आणि मग फॅमिलीचे, फ्रेंड्सचे, एक्सेट्रा, पार्टनरचे. तुम्ही जेव्हा प्राऊड स्वतःसाठी व्हाल ना, तेव्हा तुमच्या आजूबाजूला जे पण ऑरा आहे, जे पण माणसं आहेत ते स्वतः प्राऊड होतील तुमच्यासाठी. त्यांना पण फिलिंग प्राऊड होईल, तुमचं एक्झिस्टन्स प्राऊड होईल इन शॉर्ट त्यांना. इन शॉर्ट, मला माहिती आहे लॉंग झालंय, मी इन शॉर्ट बोलते, बट ठीक आहे, हेच मला बोलायचं होतं. सो सरस्वती आहे तर मी दाखवतेच पटकनच. इथे ठेवली आहे, याची जागा सेटल करणार आहे आई. असं मस्त वाटतं मला. सरस्वती पहिल्यापासून आवडते, मला डान्स हा आवडतो, आणि ड्रॉइंग पण दाखवतेच. आता इथे ठेवलंय, दीदीने ठेवलंय ऍक्च्युली, आणि हे कलर फेड केलंय त्याच्यामध्ये मस्तपैकी. प्रत्येकाची वेगवेगळी थेरपी असते असं मी बोलू शकते. जसं माझं खूप सारं बोलणं, सुंबा करणं, डान्स करणं खूप आहे, मला पॅशन खूप आहे लिटरली. आणि आता मी ठरवलंय की मी ते एक्सप्लेन करणार आहे, व्हिडिओ थ्रू एक्सप्लोर करणार आहे मस्तपैकी. खूप थकणार पण आहे. असंच मला सपोर्ट करत राहा, जेणेकरून मी माझं पॅशन अजून एक्सप्लोर करेन. आणि आय होप माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळेल, तुम्ही इन्स्पायर व्हाल, आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, आणि तुम्हाला उत्साह असेल तुम्हाला ज्या आवडतात त्या गोष्टी करायचा. मी नक्कीच ट्राय करणार आहे, कन्सिस्टंट राहणार आहे. तुम्ही कमेंट करा, तुम्ही पण कमेंट करा. आय विल बिकमिंग व्हॉट एव्हर. मला वाटेल की हां, तुम्ही तुमच्यावर पण वर्क करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे, सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. मला माहिती आहे मी इतकं मला नाही ओळखत आहात, मग तुम्ही ओळखायला लागाल लवकरच. आय होप माझा ऑरा तुम्हाला आवडेल. डू शेअर अँड सबस्क्राईब वन्स अगेन. तुमची शा गोरेगावकर, इट मीन्स शाल्मली गणेश जाधव. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरात लवकर नक्कीच. स्टे ट्यून.